ओके. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. साथियो, आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी आज छत्रपती क्रांती सेनाच्या माध्यमातून लातूर जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर मी आहे दीपक इंगळे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेना सदस्य. माझ्यासोबत आहेत गणेशजी डोंगरे, राष्ट्रीय किसान मोर्चा उपाध्यक्ष बोरगाव काळे. तर आपल्याला ज्ञात असेल तो नीच हरामखोर डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाचा जो इसम आहे, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अर्वाच्य भाषामध्ये त्यांची बदनामी केली. छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी चारित्र्यहीन होते असं त्याने ते बदनामी केली. आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे पळून गेले असे वेगवेगळ्या शब्दामध्ये वेगवेगळे वाक्य वापरून या डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ आणि संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवर बोलताना या ठिकाणी जी महापुरुषाविषयी भाषा वापरलेली आहे ती भाषा SC ST OBC आणि मायनॉरिटीमधला कोणताही व्यक्ती कोणत्याही महापुरुषाविषयी स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही अशी भाषा ब्राह्मण जातीशी निगडीत असलेला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेला देवेंद्र फडणवीसचा खास माणूस डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी ती हिंमत केलेली आहे की नक्कीच जे ब्राह्मणांच्या डोक्यामध्ये हजारो वर्षापासून आमच्या महापुरुषाबद्दल असलेली जी अनुसया आहे, जो द्वेष आहे, तो द्वेष त्या डॉक्टर प्रशांत कोरटकरांच्या बोलण्यातून दिसून आला. तर याला नक्कीच अभय भेटू नये आणि याच्यावर गुन्हा दाखल व्हावा हे छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून मागणी आहे. दुसरी मागणी अशा आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे, जो छावा चित्रपट प्रदेश झालेला आहे, तर त्या छावा चित्रपटाच्या माध्यमातून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली गणोजी शिर्के यांना संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल, त्यांना पकडून दिल्याबद्दल गुन्हेगार धरलेला आहे, त्यांच्यावर संशय निर्माण केलेला आहे. वास्तविक जर आम्ही इतिहासाचं अध्ययन केलं तर या ठिकाणी पुराभिलेख विभागामध्ये जे पुरावे सापडले त्यानुसार गणोजी शिर्के यांचा संभाजी महाराजांचा जो स्वराज्यद्रोह केला त्याचा अर्थार्थी संबंध नाही, केवळ या ठिकाणी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो मूळ गुन्हेगार आहे, कोण आहे, संभाजी महाराजाला कोण पकडून दिलं, त्याचं नाव आहे रंगनाथ स्वामी, जो समर्थ रामदास स्वामीचा शिष्य आहे. त्या रंगनाथ स्वामींनी संभाजी महाराजाला पकडून दिल्याचं काम केलेलं असताना सुद्धा या ठिकाणी छावा चित्रपटामध्ये गणोजी शिर्के यांच्यावर बदनामी केलेली आहे. तर या ठिकाणी आमचं ही मागणी आहे की अशा सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करणाऱ्या चित्रपटांना परवानगी देण्यात येऊ नये, अशा चित्रपटांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी आज 36 जिल्ह्यामध्ये छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे. आणि जर ही मागणी मान्य नाही झाली आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर तथाकथित डॉक्टर या नीच हरामखोर माणसावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या 9 एप्रिलला छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलन करू असा इशारा आज आम्ही लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी राज्यपालांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यामार्फत असा इशारा दिलेला आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मूल निवासी. धन्यवाद सर.